सविस्तरपणे भविष्यामध्ये सुद्धा चांगलं काम आपण उभं करू. माझं दुसऱ्या पर्वामध्ये मला जी विकास कामं करायची ह्याच्यामध्ये पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुचवता येतील, कारण मी असं समजत असतो की पत्रकार हा माझा सगळीकडे फिरत असतो, सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. प्रत्येक वॉर्डामध्ये फिरत असताना नक्की काय केलं पाहिजे, काय समस्या आहेत, बरेचसे लोक त्यांना अटक झालेले असतात, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असतो ती लोक सुद्धा ही कामं झाली पाहिजे. जसं आता शाबीरने आमच्या या ठिकाणी नो एंट्रीचा विषय व्यक्त केला, ती सुद्धा ही कामे, ही अशी कामे आपण घेऊन पत्रकारांनी सुद्धा यावं. कारण आपण सुद्धा समाजाप्रती फक्त पत्रकारी फक्त बातमीच देण्यापेक्षा ते काम कसं मार्गी लागेल या संदर्भात सुद्धा आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा. मग आता संतोषनी या ठिकाणी सांगितलं की पत्रकार भवन संदर्भात मी कर्जतमध्ये पत्रकार भवन त्या ठिकाणी उभारतोय आणि याच महिन्यामध्ये जो आता निधी मला उपलब्ध होईल नगरविकासमधून, याच रोडला जसं आपण आता जे ऐतिहासिक वास्तू ह्या रोडला आपण करत आलेलं आंबेडकर भवन असेल, विठ्ठलाची मूर्ती प्रति पंढरपूरच्या रूपाने आपण या ठिकाणी उभे राहिलेले, प्रवेशद्वार उभं राहिलेलं आहे आणि आपण याच मधल्या पट्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक आपण पत्रकार भवन त्या ठिकाणी आपण उभारतोय. ही बहुउद्देशीय इमारत आपण त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यामध्ये आपण UPSCच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळावं, त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता यावं यासाठी सुद्धा एक हॉल आपण त्या ठिकाणी घेतोय. त्या ठिकाणी आपण वाचनालय उभारतोय आणि एक पत्रकार भवन. हे पत्रकार भवन ऐतिहासिक असलं पाहिजे. या पत्रकार भवनमधून आपण खऱ्या अर्थाने परवा आलेल्या माझ्या पत्रकार बंधूंशी सहज चर्चा करताना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हे पत्रकार भवन उभं राहिल्यानंतर ज्या काही राजकीय संघटना असतील, जे काही राजकीय पक्ष असतील, सामाजिक पक्ष असतील, यांनी त्या पत्रकार भवनमध्ये जावं आणि आपली पत्रकार परिषद त्या ठिकाणी घ्यावी. एक वेगळा एक पायंडा आपण त्या ठिकाणी पाडला पाहिजे, एक संस्कार आपण घडवले पाहिजेत की ज्यांना ज्या प्रती आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषदना व्यक्त करायचे आहेत. फक्त पत्रकारांना बोलून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी घरात त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरीमध्ये बोलून त्यांची पत्रकार परिषद जी होत असते हे सुद्धा मला न पटणार आहे. तुम्ही अशा ठिकाणी घ्या की सामाजिक ज्या ठिकाणी बांधिलकी जपली जाईल अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी. आणि म्हणून वैयक्तिक माझी सुद्धा तो एक मानस आहे की ती पत्रकार भवनमध्ये येऊनच जे समाजाचे जे काही आता आम्ही असणार लोकप्रतिनिधी असू किंवा जे आमच्या संघटना पक्ष असतील, संघटना असतील, यांनी साऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्या पत्रकार भवनमध्ये जाऊन ती पत्रकार परिषद व्हावी. पत्रकारांनी अभिमानाने सांगावं की पत्रकार भवनमध्ये या आणि तुमची पत्रकार परिषद घ्या. एक वेगळा आदर्श आपल्याला त्या ठिकाणी उभा करता येईल आणि हे काम या वर्षभरामध्ये नक्कीच पूर्ण करण्याचा मानस माझा असेल. राहिला प्रश्न आता पत्रकारांसंदर्भातला जे प्रश्न उपस्थित केले त्यांना मेडिकल सुविधा असेल, त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळावं हा सुद्धा प्रस्ताव सरकारतर्फे मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सभागृहामध्ये सुद्धा मांडण्याची तयारी मी पुढील काळामध्ये ठेवीन. तसं पत्र मुख्यमंत्र्यांना तात्काळ आता आपण बोलल्यानंतर मी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आपण आणि त्यानंतर जर प्रश्न मार्गी लावला नाही तर सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करून माझ्या पत्रकार बंधूंना न्याय देण्याचं काम आपण नक्की भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करू. आपण नैनाचा प्रोजेक्ट आपण पाहताय की नैना नव्याने डेव्हलपमेंट करण्याचा मानस सिडको नंतर आपल्याकडे या परिसरामध्ये ठेवत आहे. तर आम्ही सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला की नैना 10 वर्षापासून नैना प्रोजेक्ट अंत्यपणाचं येत नाही, तर सिडकोनी नव्याने एक तर नैना येत नसेल तर कॅन्सल करून सिडको आपण त्या ठिकाणी आणावी आणि सिडकोच्या माध्यमातून जे काही आरक्षित भूखंड आपल्याला राहतील त्या भूखंडाच्या माध्यमातून भविष्यामध्ये जसं आपण गिरणी कामगारांना घरं दिली किंवा जी आता आपण पाहता की मुंबईमध्ये जे आपल्याला जेवढं करता येईल रिडेव्हलपमेंट तेवढे त्या ठिकाणी सुरू झालेले. माझ्या या पट्ट्यामध्ये ज्यावेळेस सिडको या ठिकाणी नवी मुंबईचं एअरपोर्ट आता आपण याच वर्षामध्ये आपण सुरू करत आहोत. त्यामुळे या परिसरामध्ये सिडको आल्यानंतर नक्कीच जो काय नवीन घरांचा विषय येईल माझ्या पत्रकारांना याच्यामध्ये घरं मिळावी यासाठी सुद्धा माझ्याकडनं जेवढा प्रयत्न करतात तेवढा त्या ठिकाणी शासन कारवाई केला जाईल असं आपल्याला आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा साऱ्यांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो की मी माझं काम करत असताना पहिलं प्राधान्य येणारी जनता, त्या जनता दरबारमध्ये असणारे लोक मी घेत होतो, त्यांना उरकले बोलून मी मला सांगितलं की पत्रकार बंधू आले तर मला थोडा सविस्तरपणे वेळ देऊ, कारण इलेक्शन नंतर मला आपल्याला वेळ देता आलेला नव्हता. म्हणून ज्या ज्या समस्या होत्या, कोण महिलांवर लढत होत्या, त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते, फोन लावायचे असतात, ते सगळे विषय करत होते. त्यामुळे आपल्याला असं वाटलं की आम्हाला काहीतरी निग्लेक्ट केलं जात आहे किंवा आम्हाला इग्नोर केलं जात आहे, तर असा काही माझा उद्देश नव्हता. माझ्या सगळ्या काळात पत्रकार बंधूंना चहा पाणी दिला की नाही हे मी आपल्याला विचारलं आणि हे विषय संपले की आपण सविस्तरपणे बसू, म्हणून थोडासा वेळ झाला. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.